नमस्कार मैत्रिणींनो, तर मी तुम्हाला चिकन बनवून दाखवणार आहे गावरान पद्धतीने। आणि त्यासाठी आपण हे चिकन धुवून घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण त्याच्यावर मीठ घालून घेऊया आणि नंतर ही अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यानंतर हळद पण टाकायची आपल्याला आणि ही थोडीशी धना पावडर आहे, थोडीशी कट केलेली कोथिंबीर थोडीशी टाकणार आहे। ते नंतरच्या भाजीत आपण वापरू राहिलेली। आणि तेल टाकून घेते कुकर मध्ये। तेल तापलेलं आहे, इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते गरम झालेलं आहे एकदम। आणि मी चिकन खात नाही त्याच्यामुळे मी काय हात पण लावत नाही याला, फक्त नाही का मिस्टर खातात म्हणून बनवून देते, तर धुवून वगैरे ते देत असतात। जास्त तापलेला असल्यामुळे त्याला पटकन नाही काय हे झालेलं आहे, त्यामुळे त्याला हलवून घेऊन कोमट केलेलं पाणी थोडंसं टाकून वाफलवून घ्यायचं, म्हणजे याचं सूप पण छान बनतं अद्रक लसूण पेस्ट आणि धना पावडरमुळे। तर आपण आता हे पाणी त्याच्यात टाकू कोमट केलेलं, आणि मी हवं तेवढंच पाणी कोमट केलं होतं, 1 ते 1.5 ग्लासच। त्याला थोडंसं परत खाली वर करून घेऊन आपल्याला 2 ते 3च शिट्ट्या काढायच्यात, कारण चिकन हे पटकन शिजलं जातं कुकर मध्ये। आपण चिकन जे शिजून घेतलेलं आहे त्याच्यासाठी हा मसाला काढलाय, आणि काळ्या पद्धतीचा मसाला आहे। खोबरं घेतलेलं आहे, डाळ घेतलेली आहे चण्याची, धने आणि कांदा उभा कापून घेतलेला आहे, ते अद्रक लसूण थोडंसं, आणि हे थोडं मी बाजरीचं पीठ पण भाजून घेणार आहे त्यातच, मग त्याने चव वाढते चिकनची। आणि गावाला असल्यावर आपण कसं कांदा वगैरे चुलीत भाजून घेतो, खोबरं कांदा। मग इथं आता ते गॅसवरती तव्यावरतीच उभा कापून कांदा भाजून घ्यावा लागतो। छान असं खोबरं भाजलेलं तर नाही, कारण तवा तापला होता, त्यातच लगेच साईडला डाळ घालून घ्यायची। आणि थोडंसंच बनवणार आहे ना, दोघाचंच, त्याच्यामुळे जास्त डाळ वेळ पण घालायची गरज नाही पडत। डाळ पण भाजलेली, जास्त पण म्हणजे भाजली की ते करपट लागतं कालून। असं सगळं एकत्र काढलं तरी चालतं ते, कारण नाही का आपल्याला मिक्सर मध्येच वाटायला लागतं, मग सगळं एकत्रच वाटायला तयार होतच ना ते। कांदा जास्त वेळ भाजायला लागतं, कारण तो आपल्याला एकदम चांगला भाजून घ्यायचा असतो ना काळ्या मसाल्याचं चिकन आपण बनवतो म्हणल्यावर कांदा खोबरं आणि बाजरीचं थोडंसं पीठ ते त्यात महत्वाचं असतं। तेल टाकल्यावर पटकन भाजला जातो कांदा।
असा भाजलेला आहे. कांदा भाजायला जास्त वेळ लागतो ना जरा, तो आता भाजून झालायच. एकदम असा काळा म्हणजे भाजून द्यायचा तर छान भाजी होते. पण आपण त्यातच काढून घेऊया पहिला मसाला भाजलेला त्यातच. आपलं बाजरीचं पीठ भाजायचं राहिलं होतं ना, मग ते लास्टला तवा तेलकट असतो त्याच्यावरतीच थोडंसं टाकून घ्यायचं. नॉर्मल आपलं गॅस बंद केलाय, घालून असतं लालसर भाजून ते पण त्यातच काढून घ्यायचं. सगळं मिक्स होतं एकदम. आपण हा मिक्सरमध्ये मसाला सगळा एकत्र वाटून घेऊया. भाजी बनवूया. ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला. त्यात तेल टाकायचंय पहिलं तर. मग तेल तापूस तर आहे ना आपल्याला तेल 2-2.5 रुपये मी टाकलेले आहे. आणि हा आपण मसाला वाटून घेतलेला मिक्सरला, जो की कांदा, खोबरं, लसूण आणि अद्रक थोडी टाकली होती, लसूण थोडासा, आणि हे बाजरीचं पीठ सगळं काही, आणि हे चिकन शिजून घेतलेलं. मी त्याच्यासाठी हे मसाले घेतले. ते माझा घरगुती मसाला आहे घरी केलेला, आणि थोडासा चिकन मसाला आहे तो मी वापरणार आहे त्याच्यासाठी. तर आता तेल गरम झालं की त्यात सगळ्यात आधी आपण हा मसाला टाकणार. गरम झालंय ते एकदम. त्यातच हा चिकन मसाला पण आणि हा आपण वाटून घेतलेला मसाला तापलेला असल्यामुळे तेल पटकन हे झालं. थोडा वेळ परतायचा, कारण मसाला आधीच माझा पूर्ण भाजलेला असतो. काळा मसाला आहे हा. एकदम गावरान पद्धतीचं चिकन बनवलेलं आहे, आणि बनवतोच आम्ही नेहमीच असतं. मसाल्यात थोडंसं परतण्यापुरतं हे चिकन मधलं सूप असतं ते थोडंसं आधी घालायचं. थोडंसं त्याला तेल सुटलं की परत मिक्सरच्या भांड्यात आपला राहिलेला मसाला आणि ते आपण पाणी ते हे करून ठेवायचं, आणि हे चिकन डायरेक्ट आता त्यात टाकायचं. एकदम काळ्या पद्धतीचा हा रस्सा होतो चिकनचा, आणि चिकन पण अगोदर व्यवस्थित वापरून घेतलेलं असल्यामुळे टेस्ट पण त्याची चांगली असते. वाटून राहिलेलं पाणी बास, एवढीच भाजी आपल्याला त्याच्यामुळे बास केली. चांगली उकळी आली की एकदम मस्त अशी तरी बिरी येणार. आपण त्याच्यावरती नंतर वरतून कोथिंबीर टाकणार. एकदम मस्त उकळी आलेली आणि तरी पण त्याच्यावर एकदम अगदी छान आलेली. काळ्या मसाल्याचं आपलं हे बघा तयार झालेलं आहे चिकन शिजून. पाहिजे तेवढं घट्ट पातळ पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर कट केलेली होती ती आता वरतून टाकायची तर रेडी झालं. आणि बाजरीच्या भाकरी बरं खायचं.